माई, अगं किती घाई करतीये. आता तू आल्याशिवाय मी काय गोष्टीला सुरुवात करणार होतो का? जरा दमानं घे ना. इतकी घाई घाई करशील आणि कुठे धडपडली तर तुझ्या एक हाती खांबावर उभं असलेलं हे घर कसं धड चालेल? नाही नाही, मला माहितीये की घर कसं चालवायचं याचे सगळे धडे तू तुझ्या घरच्यांना दिले असशीलच, पण तरीही माई पण काही जात नाही बरं, हो का नाही? अगं तेच तर महत्वाचं आहे, कारण आपला जीव रमतो तो नेमका संसारामध्ये, आणि तेच आपलं विश्व आहे. जसं पार्वती देवींचं सार आयुष्य फक्त आणि फक्त महादेवांच्या अवतीभोवती गुंतलेलं आहे, म्हणे फक्त आणि फक्त त्यांचा ध्यास आहे, दुसरं काही नाही. पिताश्री, मी सगळा राग व अपमान या महाला बाहेर सोडून तुमच्यासाठी, तुमच्या आशीर्वादासाठी येथे आली आहे. कसला आशीर्वाद? भस्म लावून कैलासात फिरणाऱ्या त्या नटाशी विवाह केला त्यासाठी? हे असे अंगाला भस्म लावून मांत्रिक होता येतं, देव नाही समजला? प्रजापती, आता या ठिकाणी एक क्षण देखील थांबणे म्हणजे आम्ही देखील भगवान महादेवांचा अपमान करण्यासारखा आहे. आम्ही इथं थांबू इच्छित नाही. त्या वनवासी व्यक्तीला देव म्हणून त्याचा जयघोष करणे यातच तुम्ही स्वतःचा अवमान करून घेत आहात. त्याला पूजणे हा जर धर्म असेल तर त्यापेक्षा अधर्मी राहणे हेच मी स्वीकारेन. पिताश्री, अजून किती अपमानित करणार आहात तुम्ही स्वामी महादेवांना? केवळ तुमची इच्छा मानली नाही म्हणून अजून किती बोल लावाल आम्हास? तुमचं मन मोठं असेल हे मानून मी येथे आले होते. तुमच्या ह्या क्रोधाचे विष मी प्राशन करेन, परंतु स्वामींचा झालेला अपमान मी सहन करणार नाही. तुझ्या नवऱ्याची बाजू माझ्या समोर मांडू नकोस. या यज्ञात अनर्थ आणलाय तू आणि तुझ्या त्या शंकरानं. त्याचं नाव उच्चारलं तरी अपशकुन होतो. अपशकुनी आहे तुझा पती, अपशकुनी आहे तुझा पती, अपशकुनी आहे तुझा पती. थांबा पिताश्री, अजून अवमान मी नाही सहन करू शकणार. ब्रह्मदेव, अहो आपण तरी काहीतरी बोला. आपणा समक्ष हे सारे काही घडते आहे, तरीही आपण असे शांत का? अहो, महादेवांचा अपमान हा साक्षात देवांचा आपला अपमान आहे. सत्य आहे सती, परंतु मी वचनाच्या मर्यादेने बांधलो गेलो आहे. दक्ष प्रजापतीच्या बोलाचे उत्तर दधीजींप्रमाणे देऊन सभात्याग करावा असं माझ्याही मनी आलं होतं. परंतु मी वचनबद्ध आहे. भगवन, आपण तर पालनार आहात. आपण मनात आणले तर क्षणात हे सारे काही थांबवू शकता. कुणासमोर याचना करतेस सती? अरे साक्षात भगवान विष्णूंनी मला वचन दिलंय माझ्या संरक्षणाचं, आणि तेच मला शासन करतील. अशक्य आहे. पण तुला हे समजणार कसे? पित्याचं मन मोडून पळून गेलेली तू ही सगळी कुरापती शिकवण त्या नटाचीच दिसते.
मला लज्जा वाटते तुझी आणि तुझ्या त्या शंकराची. तुझ्यात अजून जरी जर लाज असेल तर इथून निघून जा. का निघून इथून? इथे आम्हाला मंगल कार्य करायचं आहे. त्यात अजून तुझी विघ्न नको आहेत. जा. कुठे जाऊ? कशी जाऊ? कुठल्या तोंडाने जाऊ? जे महादेव मला अडून अडून सुचवू पाहत होते की येथे येऊ नकोस. माझ्या येथे येण्याने होणाऱ्या अनर्थाची ते मला जाणीव करून देत होते. ते सारे काही जुगारून मी येथे आली होते. कारण मला वेडी आस होती तुमच्या आशीर्वादाची. तुमच्या प्रेमासाठी मी अंध झाले होते. परंतु स्वामी स्वामी अंतर्यामी आहेत हे मीच कसे विसरले. आणि आता ह्या परिस्थितीत तुम्ही मला सांगता की मी निघून जाऊ? कुठे जाऊ मी? याचा विचार तू इथे यायच्या आधी करायला हवा होता. तुझ्यासारख्या गोत्र नसलेल्या घराण्याच्या सुनेला या यज्ञात स्थान नाही. जा इथून निघून. चालती हो. आणि नसेल तुला कुठे जाण्याचा मार्ग तर मृत्यूचा मार्ग स्वीकार हवा तर संभव स्वतःला. संभव स्वतःला. संभव स्वतःला. पण इथून नाहीशी हो. जा. इतका तिरस्कार, इतका धिक्कारा. मग ऐका पिताश्री, माझे स्वामी भगवान श्री महादेव यांचा अपमान करणाऱ्या तुमच्या पोटी मी जन्माला यावं हे माझं सर्वात मोठं दुर्भाग्य. आणि त्या पुत्रीने तुम्हास ते तुमच्या तोंडावर सांगणे हे तुमचं देखील तेवढंच दुर्भाग्य. तुम्ही माझ्या पतीची निंदा केलीत, त्यांचा घोर अपमान केलात. आता कोणत्या तोंडाने मी त्यांच्याकडे जाऊ? ते मला दाक्षायणी म्हणून हाक मारून जेव्हा तुमच्याशी असलेल्या नात्याची जाणीव करून देतील तेव्हा तर माझे जगणेच असह्य होईल. आता माझ्याकडे एकच पर्याय आहे. तुमच्याकडून प्राप्त झालेल्या या देहाचा त्याग करणे. त्याग करणे. त्याग करणे. प्रजापती दक्ष, तुमच्या ह्या कृत्याबद्दल मी ह्या क्षणी तुमचा शिरच्छेद करून प्राण हिरावून घेऊ शकते. परंतु माझ्याकडून हे पाप होणार नाही आणि त्याची हळहळ होत राहील. परंतु ज्या पुत्रीचा तुम्हाला तिटकारा आहे ती मी सती या देहाला नष्ट करते आहे. अगदी तुम्ही म्हणताय त्यानुसार जर काही अनर्थ झाला तोही पिताश्रींच्या क्रोधामुळे आणि माझे काही अहित झाले तरीही आपण अजिबात येऊ नका.
जोपर्यंत मी तेथे असेन तोपर्यंत तुम्ही तुमचे पाऊल देखील तेथे ठेवू नका. हवं तर ही माझी अंतिम इच्छा समजावी स्वामी. नाही सती नाही, तुझ्या या मातेसाठी हे पाऊल उचलू नकोस. देवी देवी, एकदा आपण श्री महादेवांचा परामर्श घ्यावा. होय देवी सती, काळ हे प्रत्येक समस्येचे उत्तर असते. याच भ्रमात होते मी भगवन, परंतु तसे झाले नाही. आता माझे मनोधैर्य कोणीही मोडू शकत नाही. अगदी स्वामी आले तरीही नाही. आणि ह्या अपमानित नजरेने मी त्यांना सामोरे देखील जाऊ शकत नाही. त्यापेक्षा मी स्वतःला नष्ट केलेलेच योग्य, नष्ट केलेलेच योग्य, नष्ट केलेलेच योग्य. हे अनादि अनंत अग्नितत्वा, मला तुझ्यामध्ये सामावून घे. योग विद्येने माझ्या शरीरात प्रवेश करून अग्नी तयार कर. प्रभो प्रभो प्रभो, सत्वर चलावे आपण. हा होणारा अनर्थ आपणच टाळू शकता. नाही नंदी, आम्ही तिथे नाही जाऊ शकत, म्हणूनच तुम्हाला पाठवले होते ते थांबवण्यास. परंतु प्रभो, मी माझ्या मर्यादेमुळे बांधलो गेलोय. आणि आम्ही सतीने दिलेल्या शब्देमुळे त्या तिथे आहेत, तोपर्यंत आम्ही तिथे पाऊल नाही ठेवू शकत. प्रभो, वचनभंग करा हवं तर, पण चला प्रभो. पण ते धर्माला धरून नसेल नंदी. प्रभो 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 प्रभो, स्वामी थांबवा हे, स्वामी थांबवा, स्वामी थांबवा. नाही, ओम नमः शिवाय. सती ओम नमः शिवाय. सती नको, सती. नाही सती. सती, मातेचं ऐक सती.
स्वामी स्वामी हे काय घडतंय अघटित? देवी लक्ष्मी, जे घडायला नको हवं होतं तेच घडलंय. कैलासात प्रभू शिवशंकर शिवतांडव करीत आहेत. प्रजापती, अनर्थ होऊ लागला आहे. देवी सतीच्या ह्या कृत्यामुळे कैलासात शिवशंकर विमनस्क झाले आहेत आणि शिवतांडव सुरू झाल्यामुळे संपूर्ण सृष्टी दोलायमान झाली आहे. जर हे थांबलं नाही तर प्रलय होईल, सृष्टीचा अंत होईल. यातून तूच मार्ग काढू शकतोस. काय सांगता आपण हे प्रभू? मी काय करू शकतो? कारण या सगळ्याला तूच कारणीभूत आहेस दक्षा. तुझ्यामुळे देवी सतीने स्वतःला संपवले आहे आणि महादेव कोपले आहेत. आता तरी सद्विवेक बुद्धी वापर, त्यांची क्षमा माग. कदाचित ते क्षमा करतील. आपण काय बोलता आहात प्रभू? माझ्या पुत्रीची अशी अवस्था त्या वनवासीमुळेच झालेली आहे. त्याचे काळीच सगळे म्हणून तो असा वागतोय. त्याच्याशी सतीने विवाह केला म्हणून तिच्या नशिबी विस्ताव आलाय. वीरभद्र, शिवगणांचा सेनापती, ज्याच्या आगमनाने धरा दुभंगते, अग्नी देखील जळून जातो. सर्व जीव प्राण मुठीत घेऊन जीवाची याचना करतात. असा शिवाचा एकमेव द्वितीय रुद्र अवतार आहेस तू. हे महादेव, मी आपल्या महासागरातला एक अंश आहे. बोला, काय आज्ञा आहे माझ्यासाठी? माझी एकमेव इच्छा आहे, प्रजापती दक्षचा शिरच्छेद कर, शिरच्छेद कर, शिरच्छेद कर. जशी आपली आज्ञा. जा. माई, स्त्री ही कायम द्विधा मनस्थितीमध्ये जगत आलेली आहे. तिच्यासाठी सासर आणि माहेर ह्या दोन्ही गोष्टी सांभाळणं म्हणजे खऱ्या अर्थाने तारेवरची कसरत आहे. ते तुला मी आता काय सांगावं माई, हे तर तुला सगळी कल्पना आहे. खरंच आहे हे. घरचं आणि सासरचं याच्यामध्ये मधल्यामध्ये तारांबळ उडते ती तुझीच, आणि तूच मात्र सर्वांचा सांभाळ देखील करते. आणि म्हणून तर तू माई आहे. माता पित्यांनी तुझ्या पतीचा उपमर्द केला काय, किंवा तुझ्या पतीकडून तुझ्या माता पित्यांचा अपमान झाला काय, फरफट मात्र तुझीच आहे. आणि याच परिस्थितीमधून देवी सती गेलीये, आणि हाच अंतर्दाह सहन न झाल्यामुळे तिने अग्नीमध्ये प्रवेश केलेला आहे. एरवी सर्व भावनांपासून विरक्त असलेले देवाधिदेव महादेव हा आघात मात्र सहन नाही करू शकले, आणि त्यांच्या कोपामुळे आणि क्रोधामुळे संपूर्ण सृष्टीची वाताहत होणार होती. हेच आपल्याला पाहायचंय पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकून